इव्हेंटची पूर्वतयारी जेवढी काय होती ती सगळी ऑलरेडी आता वेबसाईटवरती आहे. ज्याच्यामध्ये स्वागताध्यक्षांचा मेसेज असेल किंवा संमेलनाचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांचे मेसेज, त्याच्यात एखादा साहित्यिक जर सातारला येतोय तर संमेलनाला त्याला पोहोचण्यासाठी काय काय वे आहे. जर तो रेल्वेनं आला तर त्याला कसं यायचंय, बसनं आला तर कसं यायचंय, किंवा कुठल्या हॉटेलवरती त्यांचं बुकिंग झालं असेल ते हॉटेलचं बुकिंग पर्यंत आपण सगळ्या गोष्टी याच्यामध्ये कव्हर केल्या. आता युट्यूब स्क्रीन पण त्याच्यामध्ये ऑलरेडी आपण कनेक्ट करून ठेवलेलं आहे. त्यानंतर आपले जे काही इव्हेंट्स वगैरे, जसं आता आजचा इव्हेंट असेल, जो मॉर्निंगचा इव्हेंट असेल, तर हे जे काही युट्यूबच्या चॅनलवरती जातात ते चॅनल सुद्धा फीड सुद्धा त्याच्यामध्ये आपण करून ठेवले. स्पेशली मी माझ्या टीमचं खूप अभिनंदन करतो की त्यांनी त्यांच्यामुळेच तर ही गोष्ट इथं अशा ह्या लेवलपर्यंत आपल्याला पोहोचवता आली. आजकाल आपल्या या युगात कंपनी बनायच्या आधीच त्याची वेबसाईट आपण तयार करून घेतो. पहिल्यांदा साहित्य संमेलनाची वेबसाईट 99 वर्षानंतर तयार केली आहे आणि असा विक्रम या 99व्या साहित्य संमेलनामध्ये मोडला आहे. या वेबसाईट बद्दल ज्यांनी केलं त्याचं स्वागत समारंभ झाला, लॉन्च इव्हेंट झाला, त्या इव्हेंट बद्दलचा व्हिडिओ तर आपण बघितलाच आहे. पण या वेबसाईटच्या मागे जे आहे आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की त्यांचा प्रवास कसा होता या वेबसाईटला घेऊन. तर भोळे सर प्लीज या. रोहित भोळे आपल्या बरोबर आहे. बरोबर बोललो ना सर? रोहित भोळे आपल्या बरोबर आहेत. तर सर्वात प्रथम सर, कसा आहे तुझं मूड? खूपच छान. आज प्रसन्न एकदम किंवा वेबसाईटचं जे काही लॉन्चिंग झालं ते खूप मस्त, आणि एवढा मोठा प्लॅटफॉर्म सातारमधल्या आमच्यासारख्या IT कंपनीमध्ये आला त्याबद्दल थँक्यू सो मच. सावंत साहेबांनी, कुलकर्णी साहेबांनी जी ऑपॉर्च्युनिटी दिली ती खरंच बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आमच्या. कारण एक महाराष्ट्राच्या लेवलचा जो काही एक इव्हेंट त्याचं पूर्ण वेबसाईटचं काम जे आम्हाला सातारमध्ये मिळालं हे तर खूपच मोठं. सो रिअली थँक्यू. माझा दुसरा प्रश्न आहे की एवढी मोठी वेबसाईट, 99 वर्षाचं साहित्य, आज आपण वेबसाईट म्हटलं की 5 पेज वेबसाईट, 6 पेज वेबसाईट, पण याच्यात असंख्य डेटा, फोटोज, नावं, हे सगळं कंपाईल करून एवढ्या रेकॉर्ड टाइम मध्ये, कारण आम्हाला कळलं तर टेंडरिंग प्रोसेस नंतर तुमच्याकडे वेळही कमी होता ती वेबसाईट आणि ती डेडलाईन जवळ येत होती आणि कशी तरी आज तो समारंभ झाला. छत्रपती शिवेंद्रराजे भोसले त्याला आले, तर कसा होता तो, म्हणजे वाटलेलं की होऊ करून देऊ की कसं होतं, की होती एक भीती की यार? थोडीफार भीती होती, पण एक गोष्ट माहिती होती की एवढा मोठा इव्हेंट जर आपल्याला करायचा असेल तर तयारी पण तशी होती. दुसरी गोष्ट म्हणजे पारदर्शकता खूप इम्पॉर्टंट होती कुलकर्णी साहेबांना, की जे काही टेंडरिंग होणार आहे ते एकदम प्रॉपर व्हावं. आतापर्यंत कसं होतं की पैसे कमवण्याच्या उद्देशानं हे अशा प्रकारचे इव्हेंट्स ऑर्गनाईज होतात, पण हा इव्हेंट असा पहिल्यांदा इव्हेंट आहे की जो इव्हेंट पूर्ण पारदर्शकता प्रूफ केलंय की जे काही टेंडर करून जेवढे काही वेंडर येतील त्यांना टेंडर यामध्ये घेतलेला आहे. आणि जो काही वेबसाईटचा डेटा असेल, क्लाउड कनेक्टिव्हिटी असेल, की सगळ्या पूर्ण टीममुळे या गोष्टी सक्सेस झालेल्या आहेत, बाकी माझ्या एकट्यामुळे. सो स्पेशली मी माझ्या टीमचं खूप अभिनंदन करतो की त्यांनी त्यांच्यामुळेच तर ही गोष्ट इथं अशा ह्या लेवलपर्यंत आपल्याला पोहोचवता आली. आणि ही वेबसाईट एवढी चांगली होण्याच्या पाठीमागे माझ्या टीमचं खूप एफर्ट्स आहेत, योगदान आहे खूप मोठं योगदान. एक पहिलं तर वेबसाईटचं नाव, म्हणजे जे बघत आहेत त्यांना वेबसाईट व्हिजिट करायचं असेल तर ABMSS satara.org ही वेबसाईटची लिंक आहे, की तुम्हाला आमच्या युट्यूब व्हिडिओ मध्ये पण दिसेल. या व्हिडिओवरचा वेबसाईट बघा. काय काय आहे साधारण वेबसाईट मध्ये बघण्यासारखं, म्हणजे कोणी जर वेबसाईट वर आलं तर काय त्याला बघायला मिळेल? आता वेबसाईट मध्ये बघायला गेलं तर पूर्ण टोटल जे आतापर्यंत जो काही इव्हेंट, म्हणजे इव्हेंटची पूर्वतयारी जेवढी काय होती ती सगळी ऑलरेडी आता वेबसाईटवरती आहे. ज्याच्यामध्ये स्वागताध्यक्षांचा मेसेज असेल किंवा संमेलनाचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांचे मेसेज, त्याच्यानंतर बघायला गेलं तर की एवढ्यापर्यंत आपण ह्याच्यामध्ये काम केले की एखादा साहित्यिक जर सातारला येतोय तर संमेलनाला त्याला पोहोचण्यासाठी काय काय वे आहे. जर तो रेल्वेनं आला तर त्याला कसं यायचंय, बसनं आला तर कसं यायचंय, किंवा कुठल्या हॉटेलवरती त्यांचं बुकिंग झालं असेल ते हॉटेलचं बुकिंग पर्यंत आपण सगळ्या गोष्टी याच्यामध्ये कव्हर केल्या. याच्यामध्ये जे काही रेग्युलर अपडेट येतात, काही आपल्या न्यूजपेपरमध्ये खूप सारे गोष्टी येत होत्या की ज्या न्यूजमध्ये आपण म्हणजे जो प्रिंट मीडिया आहे तो प्रिंट मीडिया सुद्धा याच्यामध्ये कव्हर केला. रिअल टाइमचे फोटोज असतील किंवा काही आपण एखादं नवीन टेंडर ज्यावेळी आपण एखादं लॉन्च करतो तर ते सुद्धा आपण ह्याच्यामध्ये कव्हर केलं. जसं की आता सांगितलं तसं जे लोक संमेलनाला नाही येऊ शकले तेही ह्याच्या वेबसाईटवर येऊन लाईव्ह ब्रॉडकास्ट ह्याच्यावर
बघायला मिळणार आहे. हो हो. सो आता युट्यूब स्ट्रीम पण त्याच्यामध्ये ऑलरेडी आपण कनेक्ट Integrate. करून ठेवलेलं आहे. ओके. त्यानंतर आपले जे काही इव्हेंट्स वगैरे जसं आता आजचा इव्हेंट असेल, तो मॉर्निंगचा इव्हेंट असेल, तर हे जे काही युट्यूबच्या चॅनलवरती जातात ते चॅनल सुद्धा फीड सुद्धा त्याच्यामध्ये आपण करून ठेवले. करून ठेवला. सो इच अँड एव्हरी पॉईंट जेवढे काही ज्यांना पॉसिबल नाहीये येणं अशांसाठी खूप बेटर वे की त्यांना ते सगळ्या गोष्टी बघता येतील याच्यावरून आणि त्यांना या इव्हेंटचा एन्जॉय करता येईल. खूपच मस्त. म्हणजे एकंदरीत बघून असं वाटतंय की आज 99व्या वर्षी का होईना पण साहित्य संमेलन हे जगभर पोचायची क्षमता ठेवतं, कारण तो प्लॅटफॉर्म आज तयार झालाय.